नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पीक विमा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो पीक विमा आगामीचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्याच्या खात्यावर या तारखेला जमा होणार आहे। मित्रांनो, तर त्याबद्दल नवीन याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। तर कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी तुम्हाला पीक विम्याची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो। मित्रांनो, या आर्टिकल आपण किसान योजना.in वरून पाहिलेला आहे। मित्रांनो, याबद्दलची सर्व माहिती बघा तुम्ही। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। 2023च्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीसाठी पीक विमा आगामीचा दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झालेले आहे। मित्रांनो, त्यासाठी या माध्यमातून आणखी 1,11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 76,27,00,000 रुपये जमा केले जाणार आहे। मित्रांनो, या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यातील वाटप गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023मध्ये पीक विमा आगामीचा पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता। मात्र मित्रांनो, या टप्प्यात 7,70,000 शेतकऱ्याला 241 कोटी रुपयाची वाटप करण्यात आलेली आहे। मात्र काही शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण न झाल्याने त्यांना या टप्प्याचा आगामी रक्कम देण्यात आली नव्हती। त्यामुळे या शेतकऱ्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागत होती। त्यामुळे मित्रांनो, दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या माहितीच्या पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाने लगेच दुसऱ्या टप्प्याच्या वाटपाला मंजुरी दिलेली आहे। या टप्प्यात 1,11,000 शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे। मात्र मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केली जात आहे। शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येत आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा 2023च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झालं होतं। मित्रांनो, अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते। अशा परिस्थितीत हा पीक विमा आगामी त्यांच्यासाठी फार मोठा आधार ठरण्यात आलेला आहे। मित्रांनो, या रकमेची मदतीने शेतकरी त्यांचा तात्काळ गरजा भागवू शकतील आणि पुढील हंगामाच्या तयारीला लागू शकतील। एकूण लाभार्थी आणि एकूण रक्कम मित्रांनो, दोन्ही टप्प्यामध्ये मिळून आतापर्यंत एकूण 8 टप्प्यातील 76.27 कोटी अशी एकूण 317 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे किंवा येत्या काही दिवसात जमा केली जाणार आहे। मित्रांनो, शासनाने प्रत्यक्ष पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने विशेष प्रयत्न केले आहे। शेतकऱ्याच्या माहितीची पडताळणी, बँक खात्याची तपासणी आणि रकमेचे वितरण या सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकतील। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा आगामाची ही दुसरी वाटप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे। शासनाच्या या पावलामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलेली मदत त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकट देण्याची ठरणार आहे। शेतकऱ्यांसाठी पुढील मार्ग: या मदतीच्या रकमेला योग्य वापर करून शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं व उत्पादन वाढवू शकतील। मित्रांनो, त्याचबरोबर भविष्यातील अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार करणेही महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचे लाभ घेणे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून यावर भर द्यावा, जेणेकरून त्यांचे उत्पन्न स्थिर राहील आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची क्षमता वाढेल। मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।